सुस्वागतम. आपण पाहत आहात कावड यात्रा आणि ही कावड यात्रा आलेली आहे उकरडा या गावात, जे वाशिम जिल्ह्याच्या कारंजलाड तालुक्यामध्ये वसलेलं आहे. आणि आमच्या गावामध्ये एक छोटंसं महादेवाचं स्वयंभू मंदिर आहे. उमा नदीच्या काठावर आमचं गाव आहे आणि या नदीच्याच काठावर महादेवाचं ते मंदिर आहे, जिथे स्वयंभू अशी मूर्ती किंवा स्वयंभू पिंड तयार झालेली म्हणू शकतो आपण. आणि त्या स्वयंभू असल्यामुळे तिथं जे गोमुख आहे, त्या गोमुखाच्या पाण्याचा किंवा जलाचा मान अभिषेकासाठी असतो महादेवाच्या. त्यामुळे आमच्या गावामध्ये कावडा यायला लागल्या. तर ही दुसरी कावड आहे. एक हिच्या अगोदर कावड येऊन गेली, तिचासुद्धा व्हिडिओ मी काही दिवसांना टाकणारच आहे. तर आपण बघूया या महागाव या गावाची ही कावड आमच्या गावात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं ही कावड आमच्या गावातून त्यांचं पाणी घेऊन जातात आणि त्यांचं स्वागत आमच्या गावातले गावकरी कशा पद्धतीनं करतात. कारण सर्व काही उत्साह आणि भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि वाजत गाजत ही कावड आलेली आहे आणि वाजत गाजतच ही कावड गावाच्या बाहेरून सर्व लोक नृत्य करत ही कावड बाहेर पडते. आणि गावकऱ्यांनी कशा पद्धतीने या कावडधाऱ्यांचं आणि कावडीचं स्वागत केलेलं आहे. संपूर्ण रस्त्यावर स्त्रियांनी रांगोळ्या टाकलेल्या आहेत आणि पूजेचं ताट घेऊन, आरतीचं ताट घेऊन त्या कावडधाऱ्यांचं स्वागत करत आहेत. सोबतच कावडीचीसुद्धा पूजा केली जाते, कावडधाऱ्यांचीसुद्धा पूजा केली जाते. आणि संपूर्ण गावातून ही कावड जेव्हा फिरवल्या जाते तेव्हा संपूर्ण गाव हे भक्तिमय असं होऊन जाते. आणि शंकरजीचं नाव, महादेवाचं नाव घेत घेत नाचत गाजत आणि वाजवत ही कावड संपूर्ण गावातून फेरी मारून त्यांच्या गावाकडे निघून जाते. आणि मग अभिषेकासाठी नेलेलं पाणी त्यांच्या गावातल्या महादेवावर ते विसर्जन करतात. विसर्जन म्हटल्यापेक्षा पाण्याचा किंवा त्या जलाचा अभिषेक त्या महादेवावर करतात. आणि आता हे माझं गाव जे आहे ते एकदम उमा नदीच्या एकदम काठावर आहे, त्यामुळे तुम्हाला नदीसुद्धा बघायला मिळेल. निसर्गरम्य असं संपूर्ण वातावरण आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे नदीला पाणीसुद्धा भरपूर आहे. आणि हे कावडधारी जेव्हा जल त्या गोमुखातून घेतात आणि बाकीचं जल नदीतूनच कलेक्ट केल्या जाते, म्हणजे नदीतून घेतल्या जाते. मानापुरतं जे जल आहे ते त्या गोमुखातून घेतल्या जाते आणि संपूर्ण कावडीचं जल हे या उमा नदीतून, म्हणजेच जी आपण गंगा म्हणू शकतो, कुठलीही नदी ही भारतातली गंगाच आपण तिला मानतो. तर त्या नदीतलं जेव्हा जल घेतात तेव्हा हे सर्व कावडधारी नदीमध्ये आंघोळ करतात, सगळेजण पोहतात आणि त्यानंतर त्या कावडीला कळशा घेऊन नेऊन बांधतात. आणि आता या गावकऱ्यांनी कशा पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं आहे तुम्ही ते पाहू शकता. रांगोळ्या आहे, दिवे लावलेले आहेत, सोबतच त्यांच्या नाश्त्याची सुद्धा व्यवस्था आणि चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था गावामध्ये केलेली आहे. तर आपण बघूया हा कशा पद्धतीनं संपूर्ण कार्यक्रम आता पार पडतो. तर मी काही जास्त बोलत नाही व्हिडिओमध्ये, आपण हा कार्यक्रम सहज बघूया आणि मग शेवटी आपण या कावडधाऱ्यांचा निरोप घेऊ. धन्यवाद. ही कावड मध्ये मध्ये थांबते या कारणास्तव, कारण गावातल्या स्त्रिया त्यांची कावडधाऱ्यांची आणि कावडीची पूजा करत आहे, त्यामुळे ही कावड थांबते. आता ही जो एरिया आहे हा शेवटी मंदिराचा एरिया आहे आणि हे नदीच्या एका काठावर महादेवाचं मंदिर असल्यामुळे असं खोलगट भागात ते आहे. आणि तिथे स्वयंभू ते गोमुख आहे आणि त्या गोमुखातलं पाणी मानाचं असते, म्हणजे जल ते त्या गोमुखातलं मानाचं असते आणि त्या गोमुखातलं जल ते अभिषेकासाठी घेऊन जातात, जे खूप पवित्र मानल्या जाते. आमच्या गावात तुम्ही भेट द्यायला येऊ शकता. हे मंदिर खूप म्हणजे छोटं असलं तरी खूप प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे अशी लोकांची मान्यता आहे. आणि हे गाव वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजलाड तालुक्यात पारवाकोहर गट ग्रामपंचायतमध्ये उकरडा हे गाव आहे. आमच्या गावाच्या अवतीभोवती काजळेश्वर, पोहा, मोठे खेरडा असे गाव आहेत. पोह्यावरून ही नदी येते. याच नदीच्या काठावर पोह्याचं एक दुर्गादेवीचं मंदिर आहे. तिच्या पायथ्याशी, म्हणजे त्या नदीतच हे देवीचं पूर्ण मंदिर आहे आणि त्या देवीच्या पायथ्याशी ही नदी लागून असल्यामुळे आमच्या गावातून ती नदी जाते. तर त्या नदीला खूप असं पवित्र मानल्या जाते, लोकांची नदीबद्दल आस्था आहे. तर आता ही कावडधारी जिथे कावड त्यांची टर्न केलेली आहे आणि कावडच्या कळशा सोडून ते आता पाणी घ्यायला, म्हणजे जल घ्यायला चालले आहेत.
आणि आता हे साधं कच्चं बांधकाम आहे आमच्या मंदिराचं. गाव छोटं असल्यामुळे त्या मंदिराचा विकास काही एवढा होऊ शकला नाही, परंतु गावातले लोक धार्मिक आहेत आणि आस्तिक आहेत, तर भक्तिमय वातावरण झालेलं आहे. कावडधारी आता सर्व उतरत आहेत नदीमध्ये पाणी घ्यायला. तिकडे महादेवाची पूजा चाललेली आहे. तरी आता हे सगळे इथे एन्जॉय करतात. महादेवाच्या नावाचा जयघोष चालू आहे. सगळेजण उत्साहाने आता अंघोळ करून ओल्या अंगानेच हे कावड घेऊन मार्गस्थ होतात त्यांच्या रस्त्याने. आणि त्यानंतर मग ते नाचत वाजत गाजत दिवसभर हा त्यांचा कार्यक्रम जवळपास 8 किलोमीटरवरून ही कावड आलेली आहे. आणि हे एवढी वजनदार कावड ते त्यांच्या खांद्यावर घेऊन त्यांच्या मंदिराला जातात. आणि दिवसभर त्यांच्या गावातसुद्धा ती कावड म्हणजे जी आपण फेरी म्हणतो गावाला किंवा मिरवणूक म्हणतो, ती कावडीची काढल्या जाते आणि त्यानंतर मग महादेवाचा अभिषेक केला जाते. तर आता इथे कावडमध्ये कळशीमध्ये पाणी भरल्यानंतर इथे सगळे थांबून महादेवाची पूजा करून आरती झाली की हे प्रस्थान होणार आहेत. तरी आपण हा आनंद पाहूया. इथे ही भगवी पताका पाहून मलाही राहावल्या गेलं नाही आणि मी सुद्धा मग ती भगवी पताका हातामध्ये घेऊन थोडंसं कलेचं प्रदर्शन केलं आणि मी सुद्धा आनंद लुटला. आणि थोडासा त्याला ध्वज नृत्य म्हटलं जाते, ते ध्वज नृत्य मी थोडंसं सादर केलं. सगळे आपापल्या तालात होते पण मी माझ्याच तालात होतो. तर अशा पद्धतीनं मी ध्वजनृत्याचा आनंद घेतला. तर पहिल्यांदाच मी असा ध्वज घेऊन नाचत होतो. मला थोडा विलक्षणच वाटत होतं. तर तुम्ही पाहू शकता इथे सध्या चहा पाण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. तिकडून लोक जे कावडधारी आहेत ते कळशी आणून बांधत आहेत कावडीला आणि इथून चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यावर ही कावड आता निघालेली आहे. आणि गावाची एक साईड कावड येताना कव्हर झाली होती, आता दुसऱ्या साईडनं ती कावड निघून जाणार आहे. तर लोक भरलेल्या कावडीची आता पूजा करत करत ती कावड आमच्या गावामधून प्रस्थान होणार आहे समोर. तर आता ही कावड थांबत स्त्रिया जेव्हा पूजा करतात तेव्हा ती थांबणार आहे आणि ही कावड थांबत आता अशी पूजेचा मान घेऊन आमचं गाव सोडून मग त्यांच्या गावाला महागाव या गावासाठी ते निघणार आहे. तर वाजत गाजत आणि भक्तिमय वातावरणामध्ये आणि देवाचं नाव घोषत म्हणजे हर हर महादेव, जय भोले या सगळ्या नाव घोषातच ही कावड गावातून बाहेर पडत आहे. आणि आमच्या गावातसुद्धा हा कार्यक्रम पहिल्यांदाच अशा पद्धतीनं होत असल्यामुळे गावसुद्धा विलक्षण आश्चर्यकारक नजरेनं त्या सगळ्या संपूर्ण कार्यक्रमाकडे पाहत आहे. मागच्या वर्षी पहिल्यांदाच आमच्या गावात एक कावड आली होती घोटा या गावाची. या कावडीच्या अगोदर ती कावड सकाळीच निघून गेलेली आहे. तर ते सगळे व्हिडिओ उजेडात नसल्यामुळे मी अगोदर हा व्हिडिओ टाकला. तर काही या कावडीमध्ये आमच्या गावातले सुद्धा युवक लागलेले आहेत. त्यांनीसुद्धा तो कावडधारीचा मान घेतलेला आहे. कावडधारीचे खांदे दुखून आलेले असल्यामुळे त्यांना थोडीशी मदत होऊन जाईल. आणि मी स्वतः व्हिडिओ काढण्यात गुंतलेलो असल्यामुळे मी काही तिकडे कावडधारी बनायला गेलो नाही, कारण आठवणी जपून हे माझं काम असते. तर सध्या आता कावड घेऊन सगळे नृत्य करत आहेत. मुलांना खूप सगळे जवान लोक असतात तर खूप त्यांना जोश येतो आणि त्यामुळे ते कावड सर्व नृत्य करतात आणि सगळं भक्तिमय असं रम्य वातावरण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप लोक काही म्हाताऱ्या स्त्रियासुद्धा कावडच्या समोरून थांबून कावडचा जयघोष करत होते. मी पुन्हा इकडे घरी येऊन समोर कावडीच्या एकदा ध्वज नृत्य सादर करताना तुम्ही मला पाहू शकता.
मी सकाळी तिकडे ध्वजनृत्य केलं होतं, मग पुन्हा घरी येऊन आंघोळ करून पुन्हा गेलो तेव्हा पुन्हा नृत्य केलं आणि मलासुद्धा थोडं विलक्षण वाटत होतं, तर मी पुन्हा झेंडा घेऊन नृत्य चौकात सादर करत होतो आणि सर्वांना या कावडधाऱ्यांनासुद्धा आणि गावकऱ्यांनासुद्धा महादेवाच्या नामाचं स्मरण करताना सर्वांना असा आनंद होत होता आणि सर्वजण त्यामध्ये रमलेले होते आणि गावकऱ्यांनीसुद्धा या कावडधाऱ्यांची चांगली सेवा मला पाहायला केलेली, कारण रांगोळ्या काढलेल्या होत्या, चहापाण्याची नाश्त्याची सोय त्यांची केलेली होती आणि ते सुद्धा आमच्या गावातून असे आनंदानंच गेलेले दिसतात आणि मी सुद्धा इथे बघू शकता तुम्ही, आनंदातच ध्वजनृत्य चालूच आहे माझं. आणि यानंतर कावड जेव्हा गावातून गेली त्यावेळेस आम्हाला थोडंसं दुःख वाटलं की जे काही 2-4 तास होते गावात सगळं आनंदमय वातावरण झालेलं होतं आणि आशा असते की आता पुन्हा पुढच्या वर्षी ही कावड येईल तोपर्यंत वाट पाहावी लागणार, पण ठीक आहे, कार्यक्रम हा एकदाच असतो वर्षातून आणि आता पुन्हा पुढच्या वर्षी कावड येईल तेव्हा आम्ही पुन्हा जोमाने या कावडधाऱ्यांचं स्वागत करूच. आणि आता सध्या अजून गाव संपलेलं नाही आहे म्हणून मी थोडा व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे, कारण भरपूर मोठा पूर्ण परिक्रमा आहे गावाची. युवकांना खूप जोश आलेला आहे, कावड उचलली की ते फास्टमध्ये चालायला लागतात. माझ्या गावातले युवक सध्या कावडीला जुटलेले दिसत आहेत, त्यांनी कावड स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि सगळे गावकरी स्त्रियासुद्धा त्या देवाचं गाणं म्हणत त्यांच्या सपोर्ट करत आहेत. गावातल्या हनुमान मंदिरासमोर ही कावड आता थांबलेली आहे. या मंदिरामध्ये हनुमानजीची पूजा झाल्यावर कावड आता त्यांच्या गावासाठी प्रस्थान करणार आहे. जवळपास 8 किलोमीटरचा प्रवास त्यांचा होणार आहे आणि सर्व गावकरी मंडळी हनुमान मंदिराच्या समोर आणि मंदिरावर जमलेली आहे. सर्व स्त्रियासुद्धा कावडला निरोप घेण्यासाठी, कावडचा निरोप घेण्यासाठी जमलेल्या आहे. सुंदर मूर्त्या तुम्ही या कावडीवर मगापासून पाहतच आहात आणि आता ही कावड आमच्या गावाचा निरोप घेत आहे. कावडनं दिशा बदललेली आहे आणि सर्वजण आता कावडीला राम करणार आहेत, बाय करणार आहेत. कावडचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ अनेक कल्चरल आणि म्हणजे सांस्कृतिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटत राहा.